आता बातमी आहे नाशिकहून। नाशिकमधल्या सातपूर बस स्थानकाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय। मनसेचे आमदार नितीन भोसले यांच्या प्रयत्नातून हे काम करण्यात आलंय। विशेष म्हणजे या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील हे उपस्थित होते। आगामी निवडणुकीमध्ये आपला गड राखण्यासाठी वेळप्रसंगी कोणाचीही मदत घेऊ हेच मनसेनं यातनं दाखवून दिलंय असं म्हटलं जात आहे। मात्र विनायकदादा हे आपले गुरु असून यामध्ये पक्षभेद येत नाही असं आमदार नितीन भोसले यांनी म्हटलंय। तर विनायकदादा पाटलांनी हे चांगल्या कामाला पाठिंबा देण्याचं सांगत आमदार नितीन भोसलेंच्या कामांचं कौतुकच केलंय। त्यामुळे मनसेने येत्या विधानसभेत नाशिकचा गड राखण्यासाठी वाटेल ती कसरत करण्याची तयारी केल्याचं यावरून स्पष्ट होत आहे। आम्ही पक्षीय मानत नाही। आम्हाला जे ज्येष्ठ आहेत, जे आमच्यासाठी श्रेष्ठ आहेत, ते कोणत्याही पक्षाचे असल्यापेक्षा ते आम्हाला गुरुच्या स्थानी आहेत आणि गुरु हा तुम्ही गुरुला कृपया वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये वाटू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे। बस थांब्यांची आवश्यकता नाही आहे। तिथं आमदार निधीतनं बस थांबेल, तिथं बसही थांबत नाही आणि माणसंही थांबत नाही। त्यामुळे अनावश्यक गोष्टीत खर्च करण्यापेक्षा त्यांनी एक चांगली गोष्ट हेरली, त्यामुळे त्याचं श्रेय आणि श्रेयाचं रूपांतर शेवटी त्यांच्या पाठीमागे उभं राहण्यातही मतदार करू शकतात।